आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम प्लंबिंग या व्यवसायावर झालेला आहे। त्याचं कारण असं आहे की प्लास्टिकच्या दरामध्ये कमालीची वाढ झालेली आहे। प्लास्टिक या उद्योगाचा मेन गाभा म्हणजे नैसर्गिक वायू आणि कच्चं तेल असते। मात्र कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू मिळत नसल्यामुळे याचे देखील भाव वाढलेले आहे आणि त्यामुळं दुकानदारी धोक्यात आलेली आहे। सध्या मी परभणीच्या वसमत रोडवरती आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं दुकानदाराने मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पाईप असतील, त्याचबरोबर जे प्लास्टिकच्या टाक्या असतील त्याची खरेदी केली होती, कारण उन्हाळ्यामध्ये त्याची विक्री जास्त होते। बरोबर आहे ना? बरोबर आहे. काय परिणाम झाला दुकानावर? पहिलं पाईप आम्हाला 420 रुपयाला येत होता. आता पाईपचे रेट वाढल्यामुळं परिस्थितीमुळं आता पाईपचे आम्हाला 460 रुपयाला येते. तर गिऱ्हाईक त्याच्यामुळे फिरकत नाही ना, कमी रेट वाढल्यामुळे. आणि ज्या पाण्याच्या टाक्या ज्या स्टोरेज करतात टाक्या आपण रेट कमी होता, आता टाक्याचा रेट जवळपास 25% रेट वाढलेला आहे रेजिनचा. त्याच्यामुळे टाक्या खूप महाग आहेत त्याच्यावरून आम्हाला. याचा दुकानदारीवर कसा परिणाम होतो? दुकानदारीवर खूप परिणाम झाला. गिऱ्हाईक नेत नाही ना, जे पहिलं जे मटेरियल आहे त्याचे ऍडजस्ट करत आहे. बरं. कसं काय खरेदी केला होता सगळा माल वगैरे? मग पहिले आम्ही 500 पाईपचा माल मागवत होतो, आता फक्त 100 पाईपचे बंडल मागवत आहे. असं आहे पैशामुळे, कारण की खूप रेट वाढत ना युद्ध परिस्थितीमुळे. दुकानदारीवर तुमच्या व्यवसायावर कसा परिणाम? आमच्या व्यवस्था खूप परिणाम झाला. आम्ही बँकेचं लोन काढलेलं आहे, आता बँकेचा हप्ता फेडणं सुद्धा मुश्किल आहे आमच्यासाठी. कारण की गिऱ्हाईक कमी झाले आणि मार्जिन कमी झाली. पहिल्या मार्जिन पण नाही राहिली आता. बरं. मग मालाचा पण काही शॉर्टेज येतो का, की मागणी केल्याच्या नंतर माल वेळेवर मिळत नाही? कंपनीला ऑलरेडी अगोदर पैसे पाठवावे लागायचे, त्याच्यानंतर 15 दिवसांनी माल भेटत आहे आम्हाला. आता पहिलं आम्ही पैसे पाठवत होतो कंपनीला, तर माल लगेच भेटत होता. आता पैसे अगोदर पाठवावे लागायचे, नंतर 15-20 दिवसानंतर माल भेटत आहे आम्हाला. आता ही परिस्थिती अशीच राहिली तर काय परिणाम? आता परिस्थिती राहिली तर आम्हाला दुकान बंद करावं लागेल, दुसरा पर्याय येत नाही. बँकेचे हप्ते आहेत आणि गिऱ्हाईक ऑलरेडी कमी झाले युद्धामुळं. तर हे प्लंबिंग व्यवसाय करणारे दुकानदार आहेत आणि ज्या युद्धामुळं परिणाम झाला आहे त्याचा मोठा फटका आता प्लंबिंगच्या व्यवसायाला बसतोय। त्याचं कारण असं आहे की प्लास्टिकच्या भावांमध्ये कमालीची वाढ झालेली आहे आणि त्यामुळं हा व्यवसाय सुद्धा डबघाईस आलेला बघायला मिळतोय। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे शेतकरी असतील सिंचनाचे पाईप खरेदी करण्यासाठी येणारे, त्याचबरोबर इथले नागरिक असतील जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी स्टोरेज करण्यासाठी प्लास्टिकच्या टाक्यांचा वापर करतात, ते इकडे फिरकत नसल्यामुळं हा व्यवसाय सध्या ठप्प झालेला आहे आणि त्यामुळं येत्या काळामध्ये हा व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते की काय, अशी चिंता या दुकानदारांना लागलेली आहे। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश रोंडाळ, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।